दिसतोय का याच्यात? हा. दिसतोय? हा. दिसतो? हा. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत करतो. आणि इकडं आपली शेवंती झेंडू आणि हे मुंगा आणि झेंडू आता गतपण काढायचं काम सुरू करायला लागणार आहे. कसं आहे, गतपण वाढलं म्हणजे आपल्याला खाणं सोडायला लागतं. खाणं सोडण्यास सगळं गवतालाच जातं. मग आता आपल्याला गवत असं काढून मला माहितीच नाही मी कुठं कुठं हळद लावले. आणि आता हे इडून तिडून लावले. आता समजलं का उगल्या, समजलं का तिला हळद लावले. आणि आपली गौरिका इकडे झटक्यामुळे मला ना ते पाय ना मुरगळून जातो. हा हवा पण जास्त आहे, आवाज येतं का नाही काही सांगता येत नाही. आपली गौरिका का गौरव गौरव तू मध्ये एकदम छान ते चुमारे खरंच घातलाय. तू कुठे गेली मातीत लोळायला? या मातीमधले शिंग बघा, ती काहीच करीत नाही, एकदम गरीब आहे ती, एकदम शांत आहे, एकदम छान. ओके चल जायचं आता तिकडे आपल्याला. तिचं काय घरी यायचं मूड नाही. मग आता ती कशी इड होती ना, म्हणजे सॉरी इड होती, तिला तिकडे शिफ्ट केलंय. म्हणजे ती स्वतःहूनच गेली तिकडं. मग मी पण काय बळजबरी नाही केली पाणी पाजायला. मग आता चाललो मी घरी. आणि आज धन्याला पावडर मारायचं काम चाललंय बाबाचं. मग मी काय आज सकाळपासून ब्लॉग सुरूच केला नव्हता. यार सबस्क्राईब करा यार, काहीतरी करा. कसं आहे यार, तुम्ही करतीच नाही आहे, फक्त व्हिडिओ बघत्या, लाईक काही नाही धड करते, कमेंट पण करते नाही, हा सबस्क्राईब पण करते नाही. मग माझं ब्लॉग काढून काय उपयोग आहे सांगा. इकडे आता खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे. आता 3 वाजत आले, म्हणजे 2:30 वाजले. आता मी बसलो होतो रूम मध्ये मोबाईल खेळत. इकडे आता पाऊस तर खूप जोरात झाला, एकदम वातावरण छान झालं. आता गौरीला पाणी पाजायला घरी आणायचंय. आणि ती म्हणजे पाणीच पित नाही जास्त, कारण की ना आता कसं पावसाळा आहे, त्यांचं मन लागत नाही, आपलंच लागत नाही, त्यांचं काय लागत. आता चप्पल चिखल टाकला, आपलंच पाणी प्यायचं मन नाही एवढं होत, त्यांचं काय होणार. ते तर आपल्यापेक्षा जास्त पिते. आपण तर खरी एक ग्लास नाही तर 1 लिटर मध्ये आपण फुल होतो. त्यांना 20 ते 30 40 45 लिटर पर्यंत पाणी लागत आपल्या गौरीला. चला आता मॅडम घरी. सो आता पाऊस ये जाई चालूच आहे. त्याच्यावर जोरात येतो, कधी हळू येतो. आता एकदम जोरात येऊ राहिला एकदम. आता रिमोट आणि आता टीव्ही बघतो थोड्या वेळ. मोबाईल बघून बघून पण आहे ना काटाळा येतो. आता एखादा पिक्चर लागेला असेल, पिक्चर बघू. बघा इकडे बघा, नेमकी इकडे चालू आहे झेंडू पावडर. त्याच्यामुळं मग कॅन्सलच करून टाकेल, बाबाला सुट्टी देऊन टाकेल. आता वाजले 3, मग बाबाला सुट्टी देऊन टाकेल. इकडे आता पावसाचं चाललंय, आता काय करणार. बाबा पण म्हणजे ओलं होऊ शकते, त्याच्यामुळं मग आता सुट्टी देऊन टाकली बाबाला. आत्ताचा पाऊस असा झाला आहे. आणि नेमके ना पावसामुळे आपली म्हणजे गाडी ना, पाऊस चालूच आहे पण मला पावसात जायचं नाही. आणि पप्पाचं डोकं दुखतंय. मग आता मी ना इकडे आपली गौरी बांधली, तिकडे खुटा आणायला चाललोय. आणि बाबा चालल्याचे पायी पायी. आई आणि बायांना पायनीमध्ये ना छाटायचं काम चालू आहे. म्हणजे ते झाड मोकळं करायचं डाळिंबाचं ना, मग ते मोकळं करायला चालले. म्हणजे बाया आहे पण आहे ना, बाबाचं आहे ना चहा न्यायचं काम होतं आत्ता. मग आता मला काय एवढा पावसाची काय जाते नाही. आता पाऊस कमी झालाय, थोडं चकमा द्यायला लागेल घरच्यांना. मग जाऊ आता हा खुटा. बाबा पायी पायी गेले, आता बाबाच्या मागून मी चाललोय. पाऊस नाही आता. आपली एचप आणि मी आता पप्पा त्यांना उजर जायचंय. असं काढलेले तुमच्या आणि काढलं का तुमच्यापेक्षा वेगळं काढलं आज? लाल दिसतं ना थोडं. अन मध्ये जाय पाहुणे. खाल्लं पण आहे का बाबा? बाबा बुडातलं पण आहे. असं काढले ते मोकळं एकदम झालं. मोकळं झाड एकदम छान. आज साईज पण वाढलेली बरी, बऱ्यापैकी साईज एकदम भारी दिसते. इकडं फळ किती भारी दिसतात, लाल 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 कलरच डाळिंबाचा कलर लाल.
का बाबा गाणं बरोबर बोललो ना मी. हे बा लाल लाल. चल या इकडे चक्कर मारायचा. चक्कर मारायचा आपलं थोडासा. एकदम मला आवडलं बरं का. एकदम छान काढलेलं आहे. असं काढलेलं आहे त्यांनी. आणि थांबा थोडं केस बिस म्हणजे चांगले करतो. मला माहित नाही आता कसे झाले व्हिडिओ चालूच आणि तसंच. असा डाळिंबाचा प्लॉट आहे आपला. या वर्षी खूप जास्त मेहनत घेतलेली. वरल्यापेक्षा ना त्यांनी इकडूनची साईड पेक्षा खाल्ल्या साईडला जास्त मटेरियल आहे. एकदम हे बघ खाली जे पडलेलं आहे मटेरियल सगळं. हा आता एकदम व्यवस्थित पावडर जाईल. पण माझं म्हणणं आहे थोडा आपण हाताने मेहनत घेतली पाहिजे. आणि गावात जायचं आपल्याला. गावात जायचं काम आहे एक इम्पॉर्टंट. काय काय आलं इकडे मला नाही समज तुम्ही काय बोल राहिले. अच्छा, कुठे देऊ दाखव इकडे. पाता आहे का ती मोकळी नाही त्यामुळे आहे एक मोकळी पाता आहे का पाता द्या मग. या बाबाने एक बसल्या म्हणजे बसल्या नाही चालता चालतं एक भांडी सापडली. ही भांडी लोड जास्त आहे तिची. हा मग पाता तिच्या नाही चला. हे बघ एवढं काढलेलं आहे. ती पण निघाली का आता. थांबा त्याला छोटे दोर लावू. एवढं मटेरियल निघालंय ते यांच्याकडून बघितलं ना. मला ना एक DSLR घ्यावाच लागेल एक. हा थांबा तुम्हाला देतो थांबा ते करायला. आता हम जा रहे गांव के अंदर क्योंकि गांव में एक काम है इसलिए. आणि इकडं हे आहे ना हे मटेरियल फोटो काढू माझ्या फोन मध्ये म्हणजे कसं दिसतो का मी याच्यात. हा दिसतोय. हा केस बोलले झाले दिसतो. एकदम भारी. आला एक अजून बस ओके ठीक आहे सर. फोटो आमची गाडी फसलेली आहे इकडे तिकडून निडवर हा पण करतो गावात जायचंय पाऊस चालू. तुम्ही तरीच राहू तिच्या टायरावरून समजत असेल फसले. तिच्या आहे पाय मोर गाळला. इकडं हाय माणसं झालेला छाटून छत्रीमध्ये बाबा आणि मीच आमचे बाबा मोबाईल बाबाच्या मोबाईल मध्ये असा फोटो लावून दिला. आता घरी आलो माझ्या गोळ्या जरा मोबाईल आम्ही आता बोललो झालेलो मार बघतो गोळीचा दोन गोळ्या जरा तुमची टीचरची गोळी. सो आता आहे ना जेवण झालेलं आहे आणि आता घरामध्ये वरच्या रूम मध्ये बसलेलो आहे. एक विचारायचं होतं का ना मी डाळिंब छाटलं का बरं हे तुम्हाला सांगायचं विसरून गेलो. छाटलं म्हणजे आतमधलं पोटातलं आहे ना साफ करून घेतलं. केन पण काढले आणि बुडातलं पण काढलं. मग आता ते ना साफ करायचं रिझन असं होतं का स्प्रे ना आतमध्ये जात नव्हता आणि वरून तेलाचं पण प्रमाण थोडं नॉर्मल होतंय. जास्त नाही पण मग 5% होतंय. जास्त नाही 5% होतंय. 100 पैकी 5च होतंय. त्याच्यामुळे मग छाटून घेतलं. पैसे गेले चालतील. पण आपल्याला पुढे तेलाची पावडर मारायची ना त्याच्यामुळं रिस्क नाही घेतली आपण. मग आता तेलाची म्हणा, रामाची कोणची पावडर ती म्हणा. आता ज्या आपल्या पुढे पावडर आहेत त्या आता महत्त्वाच्या राहणार आहे आपल्या डाळिंबासाठी. आणि त्याच्यामुळे ना मग आम्ही रिस्क नाही घेऊ शकत म्हणून पोटातलं आणि एकदम व्यवस्थित साफ करून घेतलं. मग आता आजचा व्लॉग आता थोड्या वेळाने ना डाळिंबात जायचं आहे. आता ब्लॉग एंड करीन. मग शेवटला ती क्लिप येऊन जाईल. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.